नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी ए के के साव फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंटची जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे रिझल्टवर डिजिटल सिग्नेचर नसल्यामुळे वेटिंग लिस्ट दिली नसल्यामुळे त्यातल्या त्यात जो रिझल्ट लावला आहे त्याच्यात जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या डिटेल्स आय बी पी एसच्या पॅटर्नमध्ये नसल्यामुळे अशा मल्टिपल रिझन्समुळे आय बी पी एसवर केस फाईल करण्यात आली होती. आय बी पी एस आणि महावितरण दोघांवर ट्रान्सपरन्सी रिलेटेड केस फाईल करण्यात आली आहे संभाजीनगर कोर्टात. ठीक आहे. तर मुलांना ही जी संभाजीनगर खंडपीठामध्ये केस फाईल केलेली आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंटची आणि इंजिनिअरिंग दोघांची ट्रान्सपरन्सी रिलेटेड केस महावितरणची, तर त्याच्यामध्ये झालं असं मुलांना, रिसेंटली ऑफकोर्स वी आर एक्सपेक्टिंग ॲज फास्ट ॲज पॉसिबल की पटापट रिझल्ट यावा, पटापट पोस्टिंग व्हावं, वेटिंग लिस्ट यावी वगैरे वगैरे, या गोष्टींचा आपण वेट करतो. इव्हन काही दुसऱ्या एक्झाम्सची वेटिंग लिस्ट पण आली आहे, पण अजून ज्युनियर अकाउंट असिस्टंटबद्दल तसं काहीच वेटिंग लिस्ट वगैरे पण आलेली नाही आहे. आणि ज्यांना अजूनही वाटतं की नाही नाही सगळं ट्रान्सपरंटच चाललं आहे, मुलांना 510 जागा होत्या आणि तेवढेच रिझल्ट आले विदाऊट वेटिंग लिस्ट, सर्व जागा फुल झाल्या, प्रत्येकाने डी व्हीमध्ये सगळ्यांनी येस केलं, सगळ्यांचं अप्रूव्ह झालं. ते प्रॅक्टिकली फिजिबल नाही आहे, पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली दाल में कुछ काला है, पण दाल में कुछ काला है जानने के लिए केस चल रही है. पण झालं असं की फ्रॉम मे मंथ ऑलमोस्ट जसं शाळेच्या हॉलिडेज असतात तेवढ्याच हॉलिडेज हायकोर्टाला सुद्धा असतात. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला कोर्टाचं कॅलेंडर पण दाखवलं होतं, हायकोर्टाचं कॅलेंडर, की पूर्ण मंथ त्यांना हॉलिडेज होते. 8 जूनपासून हायकोर्ट स्टार्ट झाला. नाव वी आर एक्सपेक्टिंग की नेक्स्ट अपडेट काय. तर मुलांना नेक्स्ट अपडेटसाठी आपण म्हणजे जे केस आहे ते सर्क्युलेशनमध्ये ते घेतली केस की आता त्याचा नंबर लागावा. तर स्टुडंट्स त्यातल्या त्यात अजून एक ट्विस्ट असं झाला आहे की मल्टिपल जजेसचा रिटायरमेंटचा टाईम आलेला आहे. ठीक आहे. हॉलिडेज जरी झाले, कोर्टचे हॉलिडेज संपले, तर काही जजेस हॉलिडेज नंतर इमिजिएट जॉईन झालेले नव्हते. जजेसवर स्टील ऑन हॉलिडेज, आणि त्यातल्या त्यात इन ॲडिशन टू दिस काही जजेसचं रिटायरमेंट आहे, तर त्यांचे असाइनमेंट जे असतात ते ट्रान्सफर केले जातात. तो प्रोसिजरियल पार्ट आहे. तर याच्यातही थोडासा डिले होतो. सो नाव फायनली वी गॉट द नेक्स्ट हिअरिंग डेट. नेक्स्ट हिअरिंगची जी डेट दिलेली आहे मुलांना, आता शेवटी तो प्रॉब्लेमच आहे, कोर्टाचं काम आणि 6 महिने थांब, खरंच तो प्रकार आता वाटायला लागला. आणि वेळ लागेल म्हणून तुम्हाला त्रास देणं हा उद्देश अजिबातच नव्हताच, कधीच नव्हता, कधीच नाही राहणार. ऑफकोर्स जेवढ्या लवकर निकाल लागेल, आपल्या फेवरमध्ये असेल किंवा आपल्या अगेन्स्टमध्ये असेल, पण निकाल लागावा आणि आपल्याला एकदा एक्झॅक्टली समजावं हे काही आहेच. पण फायनली आता आपल्याला जी डेट दिलेली नेक्स्ट इयरची, इट इज 8 जुलै, 8 जुलै 2025 रोजी नेक्स्ट डेट आपल्याला देण्यात आलेली आहे, ची इज ट्यूजडे, म्हणजे मंगळवार आहे. तर डेफिनेटली त्या दिवशी आर्ग्युमेंट होईल. आर्ग्युमेंटमध्ये खूप पॉझिटिव्ह डिस्कशन व्हावं, थोडा गोष्टी स्पीडअप व्हाव्या, हेच एक्सपेक्टेड आहे. जसं पण होईल त्याच्यानंतर नेक्स्ट अपडेट दिली जाईल. फक्त एक तुम्हाला एंगेज ठेवण्यासाठी काहीतरी बळजबरी एक अपडेट द्यायचं 10-15 दिवसात परत होणार आहे असं काहीच नाही. जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह 8 जुलैला आर्ग्युमेंट होईल, त्याच्यानंतर जे कन्स्ट्रक्टिव्ह डिस्कशन राहील तेच डेफिनेटली तुमच्यासमोर ठेवलं जाईल. ठीक आहे. मुलांना तुमचं सहकार्य आधी पण होतं, पुढे पण राहू द्या. जे स्टुडंट्स माझ्यासाठी ट्रस्ट करतायत त्यांच्यासाठी शेवटपर्यंत डेफिनेटली लढणार आहोत आणि जिंकणार आहोत, अशा अपेक्षेने लढूया. सो स्टुडंट्स, पुढचे अपडेट लवकरच कळवू. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ के के सी ए. बाय बाय.